महिलांनी मागे पुढे न बघता बरेच सभासद आपल्याला जोडल्या गेले। तुम्हाला असं वाटतं का की मावी जे आहे आपलं महिला महाविकास मंडळ, तर याच्यातून आपल्याला काही तुम्हाला आणखी म्हणजे आम्हाला काही उद्योग असेल किंवा या सगळ्या याच्यामध्ये असेल तर त्याच्यासोबत काही आपल्याला समन्वय साधून काही नवीन करता येऊ शकेल का? 24 मध्ये महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला आम्ही सुरुवात केली। राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, आदरणीय उपमुख्यमंत्री तत्कालीन उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली त्यावेळेला सुरू केलेली ती योजना आजही आम्ही यशस्वीरित्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखाली चालवत आहोत। आणि ही योजना सुरू केल्यापासून महिलांच्या आयुष्यामध्ये आलेला सकारात्मक बदल हा आम्ही जवळून अनुभवलेला आहे। यातलंच एक उदाहरण म्हणजे नागपूरच्या महिलांनी सुरू केलेली पतसंस्था। ज्या वेळेला जुलै महिन्यामध्ये पहिला लाभ सुरू झाला त्यावेळेला 3000 महिला या संगीता चव्हाणताई असतील, त्यांची संपूर्ण टीम असेल, यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित आल्या आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत मिळणारा 1500चा लाभ हा आपण कशा पद्धतीनं पुढच्या कालावधीमध्ये यशस्वीरित्या इन्व्हेस्ट करावा किंवा आर्थिकरित्या त्यातून आपण सक्षम कसं व्हावं याचे एक उदाहरण त्यांनी त्या निमित्ताने पतसंस्था स्थापन करून आपल्याला दाखवलं। आणि मला मनापासूनचा आनंद आहे की आज या सर्व भगिनींसोबत मला संवाद साधण्याची संधी मिळाली। पुढच्या कालावधीमध्ये माविमच्या अंतर्गत ज्या काही उपक्रम आहेत, योजना आहेत, या निश्चितपणाने आम्ही या पतसंस्थेसोबत जोडून देणार आहोत। आणि या पतसंस्थेची एकंदर असणारी वाटचाल गेल्या काही महिन्यापासूनचे जी काही त्यांचा यशस्वी प्रवास आहे, आज त्यांच्यासोबत संवाद साधत हा जाणून घेतला आणि त्यांना शुभेच्छा दिल्या।